स्मार्ट अहमदनगर न्यूज। भगवान बाबांची पुनरावृत्ती देवतारी त्याला कोणमारी। पंढरपूरच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेले श्री शांती ब्रह्म संत आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड महिंदा तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी दिनांक एकादशीच्या दिवशी दिवसभर तारकेश्वर गडावर त्यांच्या अनंत भक्तांनी दिवसभर दर्शन घेतले। सायंकाळी 5:30 ते 6च्या सुमारास बाबांनी गडासमोर असलेल्या आमराईच्या बागेत एकटेच जाऊन आपल्या गुप्त अंगावर सपासप वार करून घेतले। याचे कारण मात्र शेवटी गुलदस्त्यातच ठेवले, परंतु बाबांनी बराच काळ वेदना सहन केल्या। त्यांच्यावर कुठलाही दुष्परिणाम मनावर किंवा चेहऱ्यावर दिसत नव्हता, परंतु बाबांच्या गडावर असलेल्या सेवेकरांनी बाबांचे धोतर रक्ताने भिजलेले पाहिले आणि नंतर म्हटले, बाबा हे काय झाले? तात्काळ दवाखान्यात चला। बाबा दवाखान्यात येण्यास मनाई करत होते, परंतु सर्व भक्तांनी बाबांना बळजबरीने उचलून दवाखान्यात आणले। बाबा शस्त्रक्रिया घेण्यास नकार देत होते, तरीही बाबांवर भक्त समुदायाच्या आग्रहामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली। तरी बाबावर या वेदनांचा कुठलाही चेहऱ्यावर किंवा मनावर बिलकुलही परिणाम दिसत नाही। यालाच म्हणतात देवतारी त्याला कोणमारी। ज्याच्या पाठीवरती भगवान पांडुरंगाचा हात आहे, अशा माणसाला कुठल्याही विश्वातील ताकद मारू शकत नाही, हे उत्तम उदाहरणच होय। परंतु बाबांनी हे का केले हे मात्र कारण उघडकीस आलेले नाही। बाबांकडे तारकेश्वर गडावर गोपालन गोठा बाबांकडे सुमारे 200 गायींचा गोठा आहे। या गोठ्यातील सर्व गायी गेट तोडून बाहेर आल्या। पूर्ण गडावरती सैराभैरा जोरजोराने हमरत उधळत होत्या। जेव्हा बाबांवरती डॉक्टर हर्षवर्धन तन्वर, लोटस हॉस्पिटल अहिल्यानगर व त्यांची टीम यांनी रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान बाबांवरील डॉक्टरांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तेव्हा त्या गायी सर्व शांत होऊन गोठ्यामध्ये गेल्या। हा एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। संत आदिनाथ महाराज शास्त्री साक्षात पैठणचे एकनाथ महाराजांचा साक्षात अवतार असल्याचे बाबांचे भक्त मानतात। त्यामुळेच आदिनाथ महाराजांना शांतीब्रह्म ही पदवी दिलेली आहे। डॉक्टरांनी सांगितले की बाबांची तब्येत व्यवस्थित आहे, शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे, काहीही काळजी करण्याचे कारण नाही। डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाबांच्या तपासणी व्यवस्थितपणे चालू आहे। थोड्याच दिवसात बाबा तारकेश्वर गडावर येतील। तसं पाहिलं तर साधू संतांना पूर्वीपासूनच काही ना काही रूपाने त्रास होत आहे। मग ते संत ज्ञानेश्वर असोत, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज असोत। स्मार्ट न्यूज चॅनल अहिल्यानगर पत्रकार गोरख दैफळे। तेव्हा महाराज आले आपल्या इकडे, तर थोडी परिस्थिती गंभीर होती। रक्तस्राव बऱ्यापैकी झाला होता, ॲक्सिडेंटल इंजुरी होती आणि आले तेव्हा आमची पूर्ण फर्स्ट एड जी टीम आहे ती रेडी होती इथे। तर त्यांना आपण आयसीयूत पहिले स्टेबलाइज केलं, त्यांचं सगळे व्हायटल्स आपण चेक केले, ते सगळे नॉर्मल केले। रक्तस्राव आपण थोडा टेम्पररीसाठी टाईमसाठी आपण तो बंद केला, रक्तस्राव जो होत होता। आणि मग आम्ही निर्णय घेतला की एक आपल्याला ऑपरेट करायला लागेल। ऑपरेशन पण इमिजिएटली इमर्जन्सी आपण ते प्लॅन केलं। भूलतज्ञ डॉक्टर पण आले, डॉक्टर सचिन लांडगे भूलतज्ञ डॉक्टर होते आपल्यासोबत। आणि ऑपरेशनमध्ये अगदी छान रीतीने आपण रक्तस्राव बंद करून ती जागा परत दुरुस्त नीट केली। ॲक्सिडेंटल इंजुरी जी झाली होती तिथे त्या टीममध्ये मी डॉक्टर स्वतः हर्षवर्धन तन्वर यूरोसर्जन, माझ्यासोबत डॉक्टर आदित्य दमानी, डॉक्टर गोविंद कासट सर, हे सगळेजण उपलब्ध होते। आणि आता महाराज एकदम परिस्थिती चांगली आहे, आउट ऑफ डेंजर आहे। जे काय गोष्टी आहेत ते एकदम चांगल्या रीते आपण पार पडलेल्या आहेत, स्टेबल आहेत एकदमच आणि काहीच काळजी करण्यासारखं नाही आहे। मी सांगू इच्छितो की आज आपण इथे सगळ्या महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेने आपण इथे जमलेला आहात। एक फक्त डॉक्टर या नाते माझी विनंती राहील सगळ्यांना की आता आपल्या महाराजांना अत्यंत विश्रांतीची गरज आहे। तर आपण सगळ्यांनी ही भावना मनात ठेवा की आज आपण या श्रद्धेने इथे आलो, नक्कीच प्रेमापोटी झालेत, पण महाराजांना जी आरामाची गरज आहे किंवा आपण जितकी गर्दी कराल भेटण्याची, तर भेटणं टाळलेलं सध्याला एक आठवड्याभरासाठी गरजेचं आहे। क्रॉस इन्फेक्शन्स होतात, आपल्यानेच जंतुदोष तिथे जाऊ शकतो, तर आपण भेटणं टाळूया। आणि मोनिकाताई पण आहेत, अक्षयदादा पण आहेत, त्यांनी आता जस्ट महाराजांची भेट घेतलेली आहे, त्यांनी पण परिस्थिती बघितली आहे, त्यांची प्रकृती अगदी स्टेबल आहे, तो काळजी करण्यासारखं काहीच। त्यानंतर महाराजांनी आपली तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती दिली आहे। माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे, कोणी काही काळजी करू नका। मी लवकरात लवकर गडावर येणार आहे।